कुणाल पाटील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय सुयोग पेन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला किशोर जंगम. नक्कीच फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. अजय टेलिकॉमचा जो बोर्ड आहे त्या बोर्डवर जर चेंडू लागला षटकार मारल्यानंतर षटकाराचा चेंडू डायरेक्ट जर बोर्डला लागला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे निखिल पाटील यांच्याकडून. पहिला चेंडू क्लीन बोल्ड यस्त्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज कुणाल या फलंदाजाच्या. त्यांच्या जर बोर्डला चेंडू लागला डायरेक्ट षटकार लागला मारल्यानंतर तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु हा चेंडू खऱ्या अर्थाने सुरेख चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक जहरीला चेंडू पाहायला मिळाला. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केला कुणाल पाटील या फलंदाजाचे, ज्याने मगाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी सुंदर बहारदार अशी खेळी संपन्न केली होती. तो फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहताय तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी अभिषेक जाधव. हा चेंडू बॅटची एज घेऊन बराच काळ हवेमध्ये बॅक टू बॅकचा दुसरा हादरा बसतोय संघ रिद्धी सिद्धी 11 संघाला. प्रीमियर लीग 2024 संपन्न होती आणि ती संपन्न करण्यासाठी आपण पाहताय बरेच दानशूर व्यक्तींचा हात आहे. त्या सर्व दानशूर व्यक्तींचा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत. नितीनदादा सावंत, उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा तथा नगरसेवक कर्जत यांचं खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊया. कारण या जे सामने चालू आहेत त्या सामन्यांना 4 चांद लावण्याचं काम म्हणजे हे सामने आपण पाहताय प्रत्येकाच्या अंगामध्ये एका कलरचे टी शर्ट आहेत, प्रत्येकाच्या अंगामध्ये जर्सी आहे आणि त्यांनी मात्र या सामन्यांना खूप शो आणली आहे आणि ते चार चांद लावण्याचं काम नितीनदादा सावंत यांच्याकडून झालंय. खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, ही ट्रॉफी आपण पाहताय राजनदादा पाटील यांच्याकडून आम्हाला मिळत, त्यांचा सुद्धा धन्यवाद. स्वप्नीलने आले आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडू लगावलाय सरळ वन बाउंस सीमारेषे बाहेर, चौकार. आपण आता मात्र पाहता 2 गडी बाद झाल्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिचच्या रूपाचा चेंडू, तशाच पद्धतीचा फटका आपण पाहताय. शॉर्ट लॉंग लेगचा खेळाडू तिथपर्यंत जाणार, तोपर्यंत चेंडू वन बाउंस सीमा पार, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. नंतर गोलंदाज किशोर, या गोलंदाजाला किशोरचा विचार केला. पहिले 2 चेंडू सुरेख, हा चेंडू सुंदर फटका. आता मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. स्वप्नील लबडे ऑन फायर. अमोल मोरे आपण पाहताय क्वालिफाय झालेत, म्हणजे गट पास झालाय.
आता उद्या सेमीफायनल आहे. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय स्वप्नील लबडे सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 14 धावा वैयक्तिक धावफलकावर लगावल्या. संघाच्याही धावात नेऊन ठेवल्या 14 या धावसंख्येवर. हा चेंडू मात्र सुरेख होता. गती होती चेंडूला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली चेंडूने. चेंडू सरळ जाऊन विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती असं सांगता षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 14 धावा. डीजे धावफलकावर लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय प्रथम षटक समाप्त झालं. द्वितीय षटक घेऊन आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आला तो म्हणजे रमेश उर्फ रबाडा. हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहताय. स्ट्राईकवर ज्याने एकाही चेंडूचा सामना केला नाही. 6 चेंडू सतत नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून पाहत होता तो म्हणजे सुयोग लखिमले. हा फलंदाज इनायत नंबर 2 वर आलेला फलंदाज. स्ट्राईक एंडवर हलक्या हाताने कट केले चेंडू. सरळ क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तेवढा सुंदर फेकी फलंदाज स्वप्नील लबडे चपारीचा होतोय अंत. बाद होतोय वैयक्तिक 14 ना 14 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या सुद्धा आपण पाहता या ठिकाणी 14 धावा धावफलकावर लागल्यात. आणि नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ऑफ द हिरो जो ठरला होता तो फलंदाज नयन दळवी आपण पाहता नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज रमेश. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये 1 बाउंस सीमा रेषे बाहेर चौकार. चार धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18. म्हणजे आता मतदानाचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झाला. कारण 18 वर्ष पूर्ण झाले की मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. तो अधिकार मात्र प्राप्त झाला तो म्हणजे सुयोग लखिमले यांच्या रिद्धी सिद्धी 11 या संघाला. 18 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज रबाडाचा हा फुलटॉस चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांकडून षटकाराचा इशारा. 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहे. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 24 या धावसंख्येवर. 24 या धावसंख्या धावफलकावर लागली आहे. रबाडावर मात्र या ठिकाणी हल्ला चढवला. जो फलंदाज सकाळच्या पासून आपण पाहिलं शांत होता त्या फलंदाजाच्या मात्र बॅटला चेंडू आता मात्र ब्रश करायला लागलेत. हा चेंडू डाव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला हात समांतर करतात. सांगतात हा चेंडू वाईड आहे. या एका धावाने धावफलक हलतं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 25 धावा. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज जे आपण बायसायकल पाहताय ती आम्हाला दिली अविनाश आंबले सरांनी. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत तांबटीचे. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. हवा तसा बॅटवर आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी मात्र चोरट्या स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी भेटली जाते. फलंदाजाला या एका धावेने धावफलक हलत आहे आणि धावफलकावर धावा लागतात. पहिलं सत्र सुरू असताना
26 धावा धावफलकावर लागतात. नयन दळवीच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी परेश दळवी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता मात्र पारितोषिकांचा वर्षाव व्हायला लागलाय. हा चेंडू आपण पाहिला डाव्या हस्तीच्या खूपच बाहेर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. पंचांचा इशारा तो वाईड. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक आलते. धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावा धावफलकावर लागल्यात रिद्धी सिद्धी 11 संघाच्या. आणि विचार केला आरोही 11 सर्वचे संघाचे सर्व पाठीराखे मात्र आता रिद्धी सिद्धी 11 संघाच्या पाठी मागे उभे असणार. कारण जर का रिद्धी सिद्धी 11 हा सामना जिंकला तर मात्र रन रेटवर या ठिकाणी हा सामना येणार. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला डाव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंचांकडून इशारा. वाईड चेंडू. बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईड. धावफलकावर धावा येत आहेत ते म्हणजे 28. पुन्हा एकदा रमेश आपण पाहता बॅक टू बॅकचे 2 वाईड चेंडू टाकल्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहताय त्या ठिकाणी घरंगळत राहिलाय. 38 सर्कलमध्ये स्वतः गोलंदाज त्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण झाले. या एका धावेने धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 29 धावा. 29 धावा धावफलकावर लागतायत. हा चेंडू ओरपीस स्वरूपाचा होता. चेंडूवाला स्लॉट मध्ये पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. यूट्यूब लाईव्ह आपण पाहताय. हे सामने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. खऱ्या अर्थाने त्या यूट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना आपण मनापासून मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. जे सामने लाईव्ह पाहिले जात आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा आल्यात ते म्हणजे 35 धावा. 35 धावा धावफलकावर आल्यात. 17.50च्या सरासरीने आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर आल्यात. जर अशाच पद्धतीने धावा येत राहिल्या तर मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहताय 70 मात्र या ठिकाणी आम्हाला शो करतोय. परंतु फलंदाजी तशा पद्धतीची व्हायला पाहिजे. स्वप्नील लबडेने जशा पद्धतीची सुरुवात दिली आपल्या संघाला 2 विकेट गेल्यानंतर तुझी सुरुवात मात्र या ठिकाणी सुरुवातीमध्ये सातत्य मात्र ठेवलं जातंय ते म्हणजे आता मात्र क्रीजवर असलेले दोन्ही फलंदाज सुयोग लखिमले आणि नयन दळवी यांच्याकडून वैयक्तिक वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आपण पाहताय. गोलंदाज कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज नयन आणि नॉन स्ट्राईकला सुयोग लखिमले. हा सामना खऱ्या अर्थाने जर विचार केला कल्पेश जाधव साठी मस्ट विन असणारे. जर हा सामना जिंकला तर मात्र रनरेटच्या जोरावर आपण पाहाल कोणता संघ वरती येईल तो येणारा काळ सांगेल. परंतु जर हा सामना जर गमावला कल्पेश जाधव याने तर मात्र हा संघ या मराठा प्रीमियर लीग 2024 मधून माघार घ्यावी लागणार, बाहेर जाणार. तर हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तसं पाहायला गेलं तर रिद्धी सिद्धी 11 संघाचा विचार केला तर मात्र रिद्धी सिद्धी 11 2 सामने जिंकली आहे, क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रेशर कोणत्याही प्रकारचा बर्डन नाही आहे. परंतु खेळ जर पाहिला तर खेळ खरोखर सुंदर होतोय. या संघाचा
पहिला सामना जिंकला होता, दुसरा सामना गमावल्यानंतर थोडंसं टेन्शनमध्ये आलं होतं, त्यानंतर मात्र कमबॅक केला. खऱ्या अर्थाने मगाशी 2 चेंडूंवर 8 धावांची गरज असताना मात्र नयन दळवीने या ठिकाणी एक षटकार एक चौकार लगावला, आपला सामना जिंकून दिला. त्यानंतर मात्र प्रेशर बर्डन पूर्णपणे या संघावरून निघून गेले. हा चेंडू वाईड, एका धावेने आपण पाहता धावफलक आलते, धावफलकावर धावा 37 धावा. हा चेंडू आडव्या हाताने खेळायचा होता, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा न झालेला संपर्क, चेंडू सरळ जाऊन विसावला. यष्टीरक्षक शाहिद शेख मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडूची होती असं सांगता, जिथे विचार केला जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढं रिद्धी सिद्धी 11 संघ आपण पाहाल की कमबॅक करेल. आता मात्र बॅट चेंज घेऊन सरळ शाहिद शेख याच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज सुयोग लखिमले च्या पारीचा होतोय अंत. डीजे सुयोग लखुमले बाद झाल्यानंतर आपण पाहता नवीन फलंदाजीसाठी प्रवीण मामुणकर हा फलंदाजीसाठी आला. खऱ्या अर्थाने आता मात्र क्वालिफाय झालाय संघ आणि उद्याची तयारी सुरू झाली आहे, कारण उद्या आपण पाहाल नॉकआउटचे सामने असतील. एखादा संघ हरेल तो संघ मात्र या ठिकाणी पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर होणार आणि शेवटच्या फलंदाजापर्यंत जर फलंदाजी आली तर मात्र त्याची तयारी आता आपण पाहताय आरोही आयुष 11 संघाकडून सुरू आहे. कारण खालच्या क्रमांकाचे जे फलंदाज आहेत त्यांना मात्र या ठिकाणी संधी दिली जाते. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची होते सांगता, जिथे धावफलक स्थिरावलं गेलाय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 37 धावा. कल्पेशचा विचार केला, सुंदर षटक आपल्या संघासाठी टाकतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू वाईड, त्यानंतर आपण पाहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, म्हणजे फक्त 2 धावा आतापर्यंत आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात कल्पेश जाधव या गोलंदाजाने. प्रवीण मामुणकर स्ट्राईकला आहे, कोणत्याही प्रकारे चेंडूचा अंदाज लावू देत नाहीये कल्पेश जाधव. एक सुरेख गोलंदाजी सुरू आहे मैदानावर, अचूक टप्प्याची गोलंदाजी, गुड लेंथला स्पॉट झालेला चेंडू आपण पाहिला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी होते सांगता. धावफलक स्थिरावलाय 37 या धावसंख्येवर. हा चेंडू खरोखर सुंदररित्या आपण पाहिलं ऑफ साइड रिजन मध्ये घेऊन काढला. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहिलं पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवला. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहिलं फलंदाज सेफ. 2 धावा या ठिकाणी धावफलकावर जमा होणार. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजे 39 धावा, 39 रन आपण पाहताय मैदानावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावर जमा झाल्यात. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. चौथ्या षटकासाठी आपण पाहताय अमोल पाटील हा गोलंदाजी करतोय. वावशी फाटा संघाचा हा खेळाडू मात्र आता रिद्धी सिद्धी 11 या संघासाठी आपण पाहताय गोलंदाजीसाठी सज्ज झाला. वैयक्तिक पहिले संघासाठी चौथे षटक घेऊन डाव्या हाताचा फलंदाज नयन दळवी, मागचा मॅन ऑफ द हिरो आपण जो ठरला होता तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण मामुणकर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी शॉर्ट लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. नयन दळवीच्या पारीचा होतोय अंत.
या ठिकाणी नयन दळवी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय, त्याची जागा घेण्यासाठी रुपेश पाठारे हा फलंदाज फलंदाजीसाठी आला. धावफलकावर धावा लागल्यात आपण पाहताय. चौथं षटक प्रगतीपथावर, एक चेंडू चौथ्या षटकाचा या ठिकाणी गोलंदाजाच्या भात्यातून फेकून झाला आणि 39 धावा धावफलकावर लागल्यात. हे शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं महत्त्वाचं हाणामारीचं षटक. या षटकामध्ये ज्या धावा येतील त्या धावा मात्र गोलंदाजी करताना आपण पाहाल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला पोषक ठरतील. परंतु रिद्धी सिद्धी 11 संघाचा विचार केला तर हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. हा चेंडू फुलटॉस होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रमेश त्या चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावाने धावफलक हलते. धावफलकावर धावा लागतायत 40 धावा. 40 धावा धावफलकावर लागतायत. दोन षटकामध्ये आपण पाहिलं 35 धावा होता. त्यानंतर मात्र कल्पेश जाधवने आपल्या संघासाठी केलेलं कमबॅक आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं होत्या 40 धावा. मात्र हा चेंडूवर येतोय प्रवीण मामुनकरच्या बॅटमधून चौकार. धावफलक हलते. धावफलकावर धावा लागतायत 44 धावा. गोलंदाजी मार्कवर अमोल पुन्हा एकदा सज्ज झाला. अप्पर कट करायचं होतं चेंडूला प्रवीण मामुनकर याला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. या निर्धाव चेंडूची होते सांगता धावफलक स्थिरावला 44 या धावसंख्येवर. चव्वेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 5 धावा खर्च केल्या त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. अमोल पाटील या गोलंदाजाने 1 विकेट सुद्धा मिळवली. खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मी म्हणेन. हा चेंडू लाऊड अपील केली जाते या ठिकाणी. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय रुपेश पाठारे. डीजे आता मात्र आपण पाहता अंतुले मैदानामध्ये आलेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. पूर्वीत मुंडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 आणि मनोज पनवेलकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. ते म्हणजे रुपेश साळुंके या फलंदाजासाठी. 44 धावांवर धावफलक स्थिरावला आपण पाहता. अमोल पाटील सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रुपेश साळुंके ज्यांनी आपण पाहताय हे खऱ्या अर्थाने स्टंप या यष्ट्या आम्हाला ज्यांनी दिल्यात ते रुपेश साळुंके आपण मैदानावर पाहिले. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 44 धावा धावफलकावर जमा झाल्यात. गरज आहे आता मात्र 24 चेंडू आणि 45 धावांची. 24 चेंडू 45 धावा कशा पद्धतीने या धावफलकावर येणार. फलंदाजी करताना आपण पाहताय अर्चित आयुष 11 हा संघ या 45 धावा करणार आणि जर का या 45 धावा अर्चित आयुष 11 संघाने केल्या तर मात्र रनरेटच्या जीवावर कोणता संघ क्वालिफाय होणार ते आपल्याला समजणार आहे. परंतु या 24 चेंडू 45 धावांचा पाठलाग कसा होतो हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील अंकित मालुसरे सर. तत्पूर्वी डीजे वॉरियर्स संघ मराठा वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि साईदीप 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. मराठा वॉरियर्सचा कर्णधार आणि साईदीप 11 संघाचा कर्णधार आपण या. मिस्टर अफान खोत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
धन्यवाद अमित पाटील. रिद्धी सिद्धी 11 आणि अर्चित आयुष असा सुरू असलेला हा सामना. खरं तर या दोन संघांमध्ये जरी ही लढत असली तरी आरोही 11 या टीमनं आपले देव पाण्यात ठेवलेत, कारण त्यांची अपेक्षा आहे की या मॅचमध्ये रिद्धी सिद्धी 11 परखंदे हा संघ जिंकावा. आणि जर का परखंदे संघाने विजय प्रस्थापित केला तर अर्चित आयुष या टीमला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल आणि क्वालिफाय होताना पाहायला मिळेल सुपर 8मध्ये आरोही 11 हा संघ. पण कल्पेश जाधव ज्याचा संपूर्ण फ्लॉप शो आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला, कदाचित या महत्त्वाच्या लढतीमध्ये तो चांगला खेळ करेल आणि रनरेट सुद्धा त्यांना वाचवण्याचं आव्हान असेल. रनरेटला फार महत्त्व आहे, कारण प्रीमियर लीग ज्या वेळेला असते त्यावेळेला रनरेट फार महत्त्वाचा असतो. इथे विजयाबरोबर रनरेटलाही प्राधान्य द्यावं लागेल. ते अर्चित आयुष या टीमला 24 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत, त्या मात्र 45. मराठा वॉरियर्स आणि साईदीप 11 जयेश दलवे आणि केतन मुंडे एकाच गावचे खेळाडू, पण आता मात्र एकमेकांच्या विरोधात त्यांचा संघर्ष पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आपण सातत्याने या गोष्टी प्रीमियर लीगमध्ये बघतोय. इथे केतन मुंडे आणि जयेश दलवी दोघांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. टॉस केला जाईल अफान खोत यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल केला जातोय. जयेश दलवी वर्सेस केतन मुंडे. चांगला बॅटल यानंतर पाहायला मिळेल. टॉस जिंकलेला आहे जयेश दलवे, अर्थातच साईदीप 11 या टीमनं. केतन मुंडे मला वाटतं लगातार 3 विजय त्यांनी नोंदवलेले आहेत आणि विजयाची परंपरा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल यापुढच्या मॅचमध्ये. तर साईदीप 11 यांची विजयाची गाडी घसरली. तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यांचाही प्रयत्न असेल की पुन्हा एकदा गाडी रुलावर आणण्यासाठी. आउटसाईड ऑफ स्टंप पंच वळण घेतात आणि पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती लागतीये अर्चित आयुष 11 या टीमच्या धावफलकावरती. 45चा पाठलाग करायचे. 24 चेंडू 45 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. कुणाल पाटीलला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू जरूर त्यानं वाईट फेकला, पण तदनंतर डॉट बॉल येतोय. शेवटच्या आता 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 44 धावांची. फ्लिक केला या चेंडूला, षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 7. खराब चेंडू पंचांनी नो दर्शविलाय. स्क्वेअर लेग पंच इशारा करतायत की हा चेंडू अतिरिक्त वरती होता आणि त्याच्या कारणास्तव कमरेपेक्षा जास्त वरती असलेल्या चेंडूवरला पंचांनी दंडित केले. नो बॉल असल्याचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होईल 8 धावा आहे धावफलकावरती. पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. आरोही 11 खरं तर प्रतीक्षा करतोय अर्चित आयुष 11 या टीमच्या पराभवाची. तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचा आहे अर्चित आरोही 11 या टीमला. समोरच्या दिशेने फटका प्ले केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. 45 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 9. शेवटच्या आता 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 36 धावांची. मराठा प्रीमियर लीग 2024 कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. 10 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. खरं तर आपण बघतोय ग्रुप ए मधून मला वाटतं योग आणवी हा संघ बाहेर पडलेला आहे. अर्थातच क्वालिफिकेशनचे त्यांचे दरवाजे आहेत ते कुठेतरी मित्र म्हणून बंद झालेत आणि इथे त्यांना क्वालिफाय होता येणार नाही. पण ग्रुप बी मध्ये चांगला संघर्ष रंगतोय. कोण असेल, कोणता
एक संघ असेल ज्यांना या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता धरावा लागेल हे सांगणं अद्यापही कठीण आहे. चांगलं क्रिकेट या चेंडूवरती कल्पेशने दाखवलं. दुहेरी प्राप्त केली जाते. धावसंख्या होती 11. शेवटच्या आता 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धावांची. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. विश्वजित ठाकूर स्टाईलला स्ट्रोक लगावलाय. येतोय षटकार. बरसतोय. सावध पवित्रा या ठिकाणी घेतला जातो. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न झाला होता पण नयन दलवी वेगाने चेंडूवरती आले होते. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती पण तसं काही घडत नाहीये. एक धाव या ठिकाणी सुरक्षितरित्या कंप्लीट होत असताना एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धावांची. 18 चेंडू 27 धावसंख्येची गरज. कोण असेल सुपर 8 मध्ये आरोही 11 की या विपरीत अर्चित आयुष 11. आरोही 11 एक सामना जिंकलेला आहे. इथे जर अर्चित आयुष जिंकला तर तो सुद्धा एक सामना जिंकेल आणि त्याहीपेक्षा जो फेसला आहे मी तर म्हणेन जो काय निर्णय आहे तो जाईल नेट रनरेटच्या जोरावर. ज्या टीमचा जास्त असेल तो असेल सुपर 8 मध्ये खेळण्यासाठी पात्र. सामाजिक कार्यकर्ते शरददादा मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाणी दिलेलं आहे त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. शरददादा मुंडे यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांना आमची विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये. प्रत्येकाचं फार चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. ज्या टी शर्ट आपण बघतोय उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नितीनदादा सावंत यांनी टी शर्ट आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांनाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्या ट्रॉफी स्पर्धेची अहमियत सांगतात त्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात राजन पाटील यांनी. त्यांनाही मी विशेषतः आभार व्यक्त करतो. पण इथे काय घडलं खराब क्षेत्ररक्षण. गलीमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चूक करतायत. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19. शेवटच्या आता 17 चेंडू 26 धावसंख्येची गरज. विकी आंबरे यांच्या बॅटचा कव्हर अर्थातच जी बॅग असते बॅटसाठी ती हरवलेली आहे. संस्कारची आहे. संस्कार स्पोर्ट्सची बॅग आहे. बॅटची बॅग अर्थातच कव्हर हरवलेली आहे. जर कोणाकडे असेल तर विकी आंबरे यांच्याकडे जमा करावी. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. डॉट बॉलची सांगता होईल. धावफलक स्थिरावेल. 45चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. शेवटचे 16 चेंडू 26 धावसंख्येची गरज. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक थांबले चेंडूवरती. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20. 45चा पाठलाग करायचा. शेवटच्या आता 15 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 25 धावांची. नेट रनरेटची ज्या वेळेला मला वाटतं नेट रनरेटचा ज्या वेळेला मामला येतो ना त्यावेळेला मला तो सामना अद्यापही आठवतो. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स 87 चेंडूत 194 चेस करायच्या होत्या आणि आदित्य तरेने अखेर सामना बरोबरीच सुटल्यानंतर विजय तर स्पष्ट होता मुंबई इंडियन्सचा पण नेट रनरेटसाठी तो चेंडू देण्यात आला होता आणि जेम्स फॉकनरच्या चेंडूवरती आदित्य तरेने षटकार ठोकला होता आणि मुंबई इंडियन्स तदनंतर नेट रनरेटच्या जोरावरती क्वालिफाय झाली होती. आणि तसंच काहीसं चित्र आहे मैदानावरती. मॅच जरी जिंकायची असेल ना तरी नेट रनरेटचा फार महत्त्व आहे बॅटिंग करणाऱ्या अर्चित आयुष या टीमसाठी आणि त्याचा विचार करून आता आक्रमण करावं लागेल. शेवटचे 14 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. धीम्या गतीचा चेंडू यावरती चकतोय. फलंदाज किशोर जंगम. पहिला धक्का अर्चित आयुष या टीमला. धावसंख्या 21 असताना
शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 13-24 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडूचा खेळ ज्या वेळेला संपन्न होईल अर्थातच 2 षटकांचा खेळ संपेल लगेचच आपण शरददादा मुंडे यांच्या सन्मानाकडे जाणार आहोत. त्यांनी या स्पर्धेमध्ये पाणी पुरवलंय. ट्रॉफीज राजन पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कॉमेंटेटरसाठी त्यांनी तब्बल 1,500 रुपये या ठिकाणी सकाळच्या सत्रात दिले होते. त्यांचे विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. 13 चेंडू 24 ची गरज. फटका हवेत आहे. टॉपेज घेतले. क्षेत्ररक्षक कॉलिंग करतायत. हा झेल कॅरी केला जातोय. अगोदर बाद झाला फलंदाज किशोर जंगम आणि तदनंतर गेल्या पावली माघारी परतेल रमेश वाघमारे. चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. रनरेट महत्वाचा आहे, त्याहीपेक्षा पहिल्यांदा महत्वाचा असेल तो विजय. 12 चेंडू 24 धावसंख्येची गरज. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज रोशनदादा खरिवले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांना विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. सिरीजसाठी जी सायकल आहे अविनाश आंबले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी त्यांचे विशेषतः आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. यूट्यूब लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते आणि हे यूट्यूब लाईव्ह प्रमोददादा शिर्के यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेले जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत जांभिवलीचे. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट निखिल पाटील गोरटन अजय टेलिकॉमचे ओनर त्यांनी दिलेली आहे. त्यांना विशेषतः आभार. रमेश कडू अंकेश कडू यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज यासाठी शूज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज शिवतेज फिटनेस सेंटरचे प्रोप्रायटर निलेश कदम त्यांना विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. चेंडू पुरवलेत राकेश उगले वावुशी फाटा. स्टंप रुपेश सालुंके परखंदे. पाणी शरद मुंडे आणि अक्षय पाटील. त्याचबरोबरीने भोजनाची व्यवस्था गायत्री गारवा आणि ऋषभ हॉटेल. सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो यांनी या स्पर्धेत भरीव योगदान दिलेले आहे. ॲज अ स्कोरर म्हणून भूमिका चांगली राहिले नरेश दलवी सर. मॅन फ्रॉम हुराले एक प्रोफेशनल स्कोरर आणि त्यांच्याच बाजूला जर आपण पाहिलं फार चांगले टेक्निशियन या ठिकाणी फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचे विशेषतः आभार. पंच प्रीतम पाटील सर मॅन फ्रॉम कळवे त्यांच्या समवेत. बारा चेंडू 24 ची गरज. नयन दलवे आलाय गोलंदाजी मार्क वरती. रिव्हर्स अटेंड करायचा होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये हौसले बुलंद करेल फिल्डिंग करणारी टीम रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमसाठी. प्रशांत बांदिवडेकर त्याचबरोबरीने सुमित पवार सर यांनी पंचांची भूमिका योग्य रीतीने हाताळले त्यांचंही आपण विशेषतः कौतुक करूया. 11 चेंडू 24 ची गरज आहे. अकू टप्प्याचा चेंडू नटरंग स्टाईलला स्ट्रोक लगावला. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा त्याहीपेक्षा आरोही 11 टीमचे धाबे दणाणणारा हा षटकार. शेवटच्या आता 10 चेंडू 18 धावसंख्येची गरज. आरोही 11 चं भविष्य या मॅच वरती अवलंबून आहे. त्याहीपेक्षा जे काही करायचंय ना ते आता स्वतःला करायचंय. कल्पेश जाधवला जिंकाल तर टिकाल या स्पर्धेमध्ये. महत्वाची मॅच आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. लवकर लाईन पिक केली होती आणि त्यावरती केलाय प्रहार. पॅरेलाल फटका लगातारचा दुसरा षटकार. भरपूर अंतर कव्हर केलं जाते. शेवटचे आता 9 चेंडू 12 धावांची गरज आहे. राकेश दादा जाधव यांच्या माध्यमातून तिसऱ्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ठोकलाय लगातारचा तिसरा षटकार. 500 रुपये दिले जातील. राकेश जाधव जे संघ मालक आहेत अर्चित
आयुष चेंडू 6 धावांची गरज. सामना लवकर संपवला तर रनरेट सुद्धा वाढेल. पण आता किशोर जंगम विचार करत असेल 2 चेंडूवरती 1 धाव जर मी घेतली असती तर कदाचित आम्हाला दुसरा विजय प्राप्त करता आला असता. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. रिकाम क्षेत्र येतोय. रिकाम क्षेत्रामध्ये येतोय हा 1 बाउंड चौकार. दोन धावांची गरज आहे. 7 चेंडू 2 धावसंख्येची गरज. एकतर कंप्लीट दुहेरीसाठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी विजयी धाव या ठिकाणी घेतली जाते. 1 षटक राखून हा सामना जिंकलेला आहे तो अर्चित आयुष 11 या टीमनं हार्दिक असं अभिनंदन. महत्वाची मॅच होती, जिंकायचंच होतं आणि त्याहीपेक्षा रनरेट महत्वाचा होता. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कल्पेश जाधवनं स्वतःला सिद्ध केलं. मागच्या टुर्नामेंटमध्ये खरं तर जायंट किलर राहिला होता कल्पेश जाधव यांचा संघ आणि इथे त्याची